शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरू रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्या परिपाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरू रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं, लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं. वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः. ध्यानावस्थिततद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तं न विदुसुरासुरगणा. देवाय तस्मै नमः. सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः, पार्थो वत्ससुधीर्भोक्ता दुग्धं गीतामृतं महत्. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. आज फाल्गुन शुद्ध चतुर्थी, शके 1947, शनिवार दिनांक 21 फेब्रुवारी 2026. परमपूज्य डोंगरेजी महाराज यांचं नाव सगळ्या भागवतप्रेमी लोकांना जरूर माहीत असतं. त्यांचं नाव माहीत नाही असं कोणीच नाही. मागे 1972 ते 74 दरम्यान मी गुजरातमध्ये होतो, सुरतमध्ये PhDच्या अभ्यासासाठी. त्यावेळेस डोंगरे महाराजांचे भागवत सप्ताह त्या ठिकाणी व्हायचे. पण मला या भागवताचा अजिबात गंध नव्हता. अगदी आमच्या खोलीच्या जवळच असणारं ते पेंडॉल होता. तेव्हा इच्छासुद्धा नाही झाली की आतमध्ये जाऊन त्यांचं दर्शन घ्यावं, नमस्कार करावा. ही इच्छासुद्धा माणसाला झाली नाही. अशा परिस्थितीमधून मग पुढे श्रीमद भागवत हाताशी आलं, त्याचा अभ्यास झाला, त्याचं प्रवचन झालं, त्याचं रोज वाचन सुरू आहे, संस्कृत भाषेचा अभ्यास सुरू आहे. म्हणजे माणसाला उन्नतीसाठी कुठलं ना कुठलं एक कारण असतं. आणि आता त्यांना इतकं जवळ असूनही आपण त्यांना ओळखलं नाही, त्यांचं दर्शन घेतलं नाही, याबद्दलचं वाईट वाटतं. म्हणजे एकूण जीवनामध्ये माणसाच्या उन्नतीचा जो मार्ग असतो, जो क्षण असतो, तो येईपर्यंत तो जागतासुद्धा हलत नाही. एखाद्या निर्जीव दगडाप्रमाणे तो पडून राहतो. पण जेव्हा त्या ठिकाणी आपल्याला उन्नतीचे क्षण येतो, तो वेळ येतो, तेव्हा काहीतरी भगवंताची कृपा होते आणि माणूस त्या अध्यात्माच्या मार्गाला लागतो. हा एक चांगला अनुभव आहे. डोंगरे महाराजांचा जन्म जो आहे तो 17 फेब्रुवारी 1926 रोजी झाला. आता म्हणजे परवाच ही तारीख होऊन गेली, 15 फेब्रुवारी. आणि माझ्या माहितीप्रमाणे तिथीप्रमाणे आताच तो जन्म तिथी आहे. त्यांचा जन्म इंदोरमध्ये झाला, मध्य प्रदेशात झाला. आणि पुढे जीवन आणि काही शिक्षण हे गुजरातमध्ये बडोद्याला झालं. त्यांची समाधीसुद्धा गुजरातमध्येच आहे. मालसर गुजरातमधल्या या गावाला नर्मदा नदीच्या काठी त्याने समाधी घेतली आणि त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांचा देह नर्मदा मातेला अर्पण केला होता. केशवराव डोंगरे आणि कमळाबाई डोंगरे या मातापित्यांच्या पोटी रामचंद्र महाराज डोंगरे यांचा जन्म झाला. आणि संपूर्ण त्यांचं आयुष्य जर आपण पाहिलं, श्रीमद भागवत कथा, अनेक निरूपणे, अनेक सप्ताह, यामध्ये पूर्ण आयुष्य त्यांनी व्यतीत केलं. मध्य प्रदेशमध्ये एका गावी एका बाईंना, त्या पण चांगल्या साध्वी पुरुष होत्या, साध्वी होत्या, त्यांना आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या दुसरा एक भगवत भक्त, अशा दोघांना महाराजांची कथा आपल्या घरी किंवा आपल्या गावामध्ये ठेवायची होती. पण तोपर्यंत महाराज इतके प्रसिद्ध झाले की त्यांच्याबद्दल आता कथा आपण आपल्या गावात ठेवायची, त्याचा खर्च कोण करणार, एवढं मोठं आयोजन कोण करणार. कारण त्यांच्या कथेला परदेशातून सुद्धा लोक येतात असं सगळीकडे ऐकलं होतं. आता ही रुखरुख होती
आपण करू शकत नाही हे सुद्धा त्यांना जाणवत होतं. पण त्या कथेच्या नियोजित दिवसाच्या काही दिवस अगोदर त्यांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. आणि तो दृष्टांत असा झाला की तू काही काळजी करू नकोस, ही कथा इथेच होईल. आणि बरोबर कोणीतरी एका बल्या पुरुषाने त्यांना त्या ठिकाणी दान आणून दिलं त्या बाईंना, आणि ते दानसुद्धा लाखामध्ये होतं. आणि मग ती कथा पूर्ण झाली. आता हा जो दृष्टांत आहे त्याचप्रमाणे मालसर गुजरात, ज्या ठिकाणी कृष्णाचं मंदिर आहे, त्या ठिकाणी महाराजांची समाधीसुद्धा आहे. तिथे मंदिर स्थापनेच्या वेळेस मूर्ती कोणती, कशाची स्थापना करायची हे सुद्धा जेव्हा निश्चित नव्हतं, तेव्हा त्या ठिकाणी आयोजकांना रेल्वेतून एक पार्सल प्राप्त झालं. पार्सल कुठून आलं हे सुद्धा माहीत नाही. आणि त्या पार्सलमध्ये भगवान श्रीकृष्ण राधेची मूर्ती होती, ती आली होती. आता ती कोणी पाठवली हे सुद्धा माहीत नाही. म्हणजे महाराजच त्यांच्या पूर्वपुण्याईने भगवान श्रीकृष्णावरच्या प्रेमामुळे त्यांना हा सगळा मार्ग प्राप्त झाला होता. त्यांचं पूर्ण आयुष्य म्हणजे जे काही त्यांनी मिळवलं, दानम हस्तस्य भूषणम, त्यांनी जे काही मिळवलं ते सगळं दुसऱ्यांसाठी व्यतीत केलं, सगळं खर्च केलं. आणि त्यांना त्यामुळेच आधुनिक युगातलं म्हणजे या कलियुगातले कर्ण अशा नावाने ते ओळखले जातात. त्या डोंगरे महाराजांच्या चरणी साष्टांग वंदन करून आपण आजच्या विवेचनाला सुरुवात करूया. श्रीमद भागवत रहस्य आणि श्रीमद भागवत कथामृत नावाचे 2 त्यांचे ग्रंथ खूप प्रसिद्ध आहेत. आता ईशोपनिषदाच्या 4थ्या भागाला आपण सुरुवात करणार आहोत. काल आपण पाहिलं तद्देजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. तो परमात्मा, ते परब्रह्म कसं आहे, तद एजती, तो चालतो म्हणजे एका ठिकाणी तो राहतो असं आहे. आणि दुसरीकडे तो चालतो, आणि दुसरीकडे एक अर्थ असा की तो चालतसुद्धा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये चलनबलन आहे, तो सगळीकडे प्रगट होतो हे पण आहे. आणि दुसरीकडे शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम असा तो त्या शेषशाही आसनावर पहुडलेला असतो. म्हणजे एकाच ठिकाणी असतो आणि दुसरीकडे तो सगळीकडे प्रगटसुद्धा होतो. आत्ताच गुरुचरित्राचं पूर्ण वाचन झालं, त्यामध्ये आलेलं आहे श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांना दिवाळीच्या दिवशी, माझ्या माहितीप्रमाणे तो दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा किंवा असेल, त्यांचे भक्तमंडळींना इच्छा होती की महाराजांनी आपल्या घरी यावं. ती भक्तमंडळी अनेक दुसऱ्या गावांची होती. ते प्रत्येकजण येऊन महाराजांच्या पाया पडायचं आणि महाराजांजवळ ते इच्छा व्यक्त करायचं की महाराज आमच्या गावी, आमच्या घरी आपण आलं पाहिजे या दिवाळीमध्ये, म्हणून त्यांनी विनंती केली. महाराजांनी प्रत्येकाला म्हणजे इंडिव्हिज्युअली सांगितलं की मी तुझ्या घरी नक्की येतो. आणि महाराज त्या प्रत्येकाच्या घरी गेले. फक्त तू माझ्याशी बोलल्यानंतर इथे बसायचं नाही, तू इथून सरळ निघून जायचं आणि तुझ्या गावी जायचं. अशा 7 ठिकाणी 7 भक्तांना महाराजांनी आश्वासन दिलं नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी. आणि ते त्या 7 रूप धारण करून त्या प्रत्येक ठिकाणी ते गेले. त्या ठिकाणी त्यांची पाद्यपूजा झाली, नैवेद्य झाला, सगळं झालं. आणि पुन्हा ते आपल्या गावी परत आले, गाणगापुरामध्ये परत आले. तेव्हा गाणगापुरातली मंडळींना त्या लोकांनी सांगितलं की महाराज आमच्या गावी होते. मग दुसरा म्हणतो नाही नाही आमच्या घरी होते, आमच्या मंदिरात होते. असे 7 जण म्हणाले. तेव्हा गावातली मंडळी म्हणत होती की नाही नाही महाराज ते इथंच होते, आम्हीच काल त्यांची दिवाळीच्या निमित्ताने पूजा केली. म्हणजे तद्देजती तन्नेजती, म्हणजे तो चालतो, ते परब्रह्म चालतंसुद्धा आणि ते एकाच ठिकाणी स्थिर राहतं. सर्वसाधारणपणे या दोन्ही गोष्टी कोणाच्याही जीवनात एकाच वेळेस घडत नाही. पण अशा गोष्टी फक्त अशा भगवंताच्या भक्तांच्या ठिकाणी जे भगवंताशी एकरूप झालेले आहेत त्यांच्याच चरित्रामध्ये पाहायला मिळतं. तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्य बाह्यतः. आता आज जो आपला श्लोक आहे तो सुद्धा छान श्लोक आहे. म्हणजे या उपनिषदामधला 6वा श्लोक आहे. यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्येव अनुपश्यति सर्वभूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्सते. आता संस्कृतमध्ये असं आहे की ते कुठलाही शब्द कुठेही लिहिला तरी चालतो, फक्त त्याचा अर्थ लावत असताना त्याला योग्य त्या दृष्टीने पाहायला पाहिजे. यस्तु, आता यस्तूमध्ये 2 शब्द, यह आणि तू. आता तू म्हणजे काय, परंतु, आणि यह म्हणजे जो मनुष्य.
जो मनुष्य सर्व आणि संपूर्ण भूतमात्रांच्या ठिकाणी प्राणमात्रांच्या ठिकाणी आत्मनी पश्यती, तोच परमेश्वर सगळ्यांच्या ठिकाणी आत्मरूपाने आहे. सर्वभूतेषुच आत्मानं, आणि सगळ्या भूतमात्रांच्या ठिकाणी जो आत्मरूपाने आहे तर तो न विजुगुप्सते, असा ज्यांना अनुभव येतो, अशा एका विशिष्ट पातळीवर ज्यांचे सगळं आराधना, त्यांचं सगळं उपासना, त्यांच्या मनाची धारणा आणि परमेश्वराच्या अस्तित्वाबद्दलचा निसंशय असा भाव ज्यांच्या ठिकाणी असतो, त्या ठिकाणी ते म्हणतात सर्वभूतेषुच आत्मानं ततो न विजुगुप्सते. त्यांच्या तो केव्हाही न विजुगुप्सते, म्हणजे असं ज्यांच्या ठिकाणी धारणा झालेली असते ते महापुरुष कधीही कोणाचीही घृणा करत नाहीत. काल आपण उदाहरण पाहिलं आमच्या एकनाथ महाराजांचं. गाढव आहे, रस्त्यावर पडलेलं आहे, तहानेलेलं आहे, पण कुठल्याही प्रकारची घृणा न करता त्याला ते पाणी पाजतात. आमच्या संस्कृतमध्ये अजून एक कथा आहे की जे एक साधू संत होते, नदीवर स्नान करायला जातात आणि स्नान करत असताना त्यांच्या शेजारी त्या पाण्यामध्ये एक विंचू त्यांना दिसतो. ते त्या विंचूला पकडतात आणि बाहेर किनाऱ्यावर आणून ठेवतात. आता तो विंचू आहे आणि ही सगळी कथा लीला आहे, भगवंताच्या लीला कथा अशाच प्रकारच्या असतात. तिथे सोडल्यानंतरसुद्धा तो पुन्हा त्याच पाण्यामध्ये येतो. ते साधू पुन्हा स्नान करायला जातात, पुन्हा तोच विंचू त्या ठिकाणी. आता हा आपल्याला दंश करेल असा भाव त्या संतांच्या मनामध्ये नाही. पुन्हा ते त्याला उचलतात, पुन्हा बाहेर गेले. एक मुलगा त्या ठिकाणी हे सगळं पाहत असतो. ते म्हणतात तुम्ही याच्यावर उपकार करत असतात. साधू कसे आहेत, त्यांच्यावर जे उपकार करतात त्याच्यावर उपकार करणारे आपल्यासारखे आहेत, पण जो उपकारही करत नाही, म्हणजे कामी निकामी लोका बरे पाहे असं समर्थ सांगतात. जो आपल्या कामाचा आहे तो तर चांगलाच आहे, पण जो आपल्या कामाचा नाही त्याकडून सुद्धा साधू सत्पुरुष काही ना काही धडा घेत असतात. म्हणजे आपले सगळे अनुभव जे आहेत ते अनुभव घेत ते स्वतः अनुभव संपन्न झालेले असतात. गीतेमध्ये असा श्लोक आहे, सर्वभूतस्थम आत्मानं, सर्वभूतांच्या भूतमात्रांच्या ठिकाणी आत्मानं, सर्वभूतानीच्या आत्मनी, आणि सगळ्यांच्या ठिकाणी तोच आत्मा आहे ह्याचा दृष्टांत त्यांना होतो. ईक्षते योगयुक्त आत्मा सर्वत्र समदर्शन हा, असा विचार ज्यांच्या ठिकाणी पक्का झालेला आहे, नक्की झालेला आहे, स्थिर आहे आणि कुठल्याही तो डळमळीत होत नाही. त्यांचा विचार परमेश्वराच्या उपस्थितीची खात्री त्यांना आहे, तो प्रत्येक ठिकाणी आहे. एकही जागा अशी नाही की ज्या ठिकाणी तो नाही. आणि मग अशा लोकांना काय, यो माम पश्यती सर्वत्र सर्वंच मयी पश्यती, गीतेमधला 6:29, 6:30 असे हे 2 श्लोक आहेत. सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी जो माझं दर्शन घेतो आणि माझ्या दर्शन घेत असताना माझ्या ठिकाणी सर्व काही एकत्र आहे असा ज्याचा भाव असतो, त्यासाठी म्हणले तस्याहम न प्रणश्यामी सच मे न प्रणश्यती, त्याला मी कधीही एकटा सोडत नाही, त्याचं मी नेहमी रक्षण करतो आणि तो माझ्या अवतीभोवती विचाराने असतो. तो माझ्यासमोर असो किंवा नसो, त्याचं रक्षण मात्र मी अखंडपणे करीत असतो. म्हणजे सर्व प्राणीमात्रांच्या ठिकाणी मला पाहतो, परमात्म्याला पाहतो आणि सगळ्यांच्या अंतर्यामीसुद्धा तोच प्रभू आहे पाहतो. आमचे साखरखेड्याचे प्रल्हाद महाराज यांची भक्त मंडळी महाराजांची आज्ञा घेऊन काही तीर्थयात्रेला गेली. भारतभरातल्या सगळ्या तीर्थयात्रा केल्या आणि पुन्हा साखरखेड्याला येऊन महाराजांचं दर्शन घेतात. आणि मग ते आपल्या तीर्थयात्रेचा वृत्तांत आपल्या सद्गुरूंजवळ, महाराजांच्या जवळ व्यक्त करतात. महाराज आम्ही सगळीकडे गेलो, केदारनाथ, बद्रीनाथ, काशी विश्वेश्वर, रामेश्वर, सगळ्या ठिकाणी आम्ही गेलो, पण प्रत्येक ठिकाणी दर्शन घेत असताना तिथली जी मूर्ती आहे, अर्चा विग्रह आहे, त्या मूर्तीकडे पाहत असताना आम्हाला तुमचं दर्शन घेत होतं, तुमचं दर्शन होत होतं. आता महाराज त्यांना म्हणतात, आता सगळीकडे तुम्हाला माझं दर्शन झालं, हे झालं, आता तुम्ही माझ्यामध्येच हे सगळे देवता आहेत हे पहा, म्हणजे मग तुमची जी अनुष्ठान आहे, तुमचं जी उपासना आहे ती सर्व दृष्टीने सिद्धीला जाईल. मग पुढे सांगतात, आपल्या आत्मारामाची पण एक आरती आहे, आपण ती नेहमी म्हणतो उपासनेमध्ये, नाना देही देव एक विराजे, नाना नाटक लीला सुंदर रूप साजे, नाना तीर्थक्षेत्री अभिनव गती माझे, अगाध महिमा पिंड ब्रह्मांडी गाजे.
जय देव जय आत्मया रामा, निगमागम शोधिता न कळे गुणसीमा. निगम आणि आगम, वेद शास्त्र पुराण या सगळ्यांमध्ये त्याचा शोध घेतला तरीही तो आपल्याला गवसत नाही, आपल्या बुद्धीला तो समजत नाही, त्याचं अस्तित्व जाणवत नाही, त्याचा अनुभवच घ्यावा लागतो. आणि तो कसा आहे? बहुरूपी बहुगुणी बहुता काळांचं कित्येक काळापासून तेच परब्रह्म सगळीकडे नटलेलं आहे. हरिहर ब्रह्मादिक देव सकाळांचं. हरी हर ब्रह्म म्हणजे या तिन्ही देवतांचा तो देव आहे, देवता आहे. आणि तो कोण आहे? तो युगानुयोगी आत्मा राम आमचा. तो आत्मा राम ज्याचा अंश माझ्यामध्ये तुमच्यामध्ये आहे, अशी भावना ज्याच्या ठिकाणी स्थिर होते, अशी ही आरती आत्मारामांची आपण आपल्या दैनंदिन उपासनेमध्ये नेहमीच म्हणतो. गडावर आणि सगळ्याच रामदासी मठांमध्ये ती म्हटली जाते. आणि मग शेवटी म्हणतात, दास म्हणे महिमा न बोलवे वाचा. त्या भगवंताचा महिमा आम्ही कसा वाणीने व्यक्त करावा? वाचा पारुशली शब्द न बोलवे पुढती. म्हणून तसं आपण म्हणतो, तन्नेजती तद्देजती. तो चालतोसुद्धा आणि तो एकाच ठिकाणी स्थिरसुद्धा राहतो. असे विरुद्ध गुणधर्म असणारं जे व्यक्तिमत्व आहे ते परब्रह्म आहे. आणि काहीच पुरुषांना, काही महापुरुषांना अशा परब्रह्माचा साक्षात्कार होतो. आणि असा ज्याला साक्षात्कार होतो त्यामध्ये या उपनिषदामध्ये शेवटी म्हणलेलं आहे, सर्वभूतेषु च आत्मानं ततो न विजुगुप्सते. आणि मग असा जो आहे सत्पुरुष जो आहे तो न विजुगुप्सते, तो कोणाचीही घृणा करीत नाही, कोणाबद्दलही द्वेष नाही, कोणाबद्दलही त्याला राग नाही. तो सगळ्यांकडे एकाच समदृष्टीने पाहतो. आता यालाच ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा आहे, जे जे भेटीजे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, माझा भक्तियोग म्हणजे काय? जे जे भेटीजे भूत, समोर जो कोण असेल, भूत मात्र म्हणजे प्रत्येकजण, सजीव असो निर्जीव असो, त्या सगळ्यांच्या ठिकाणी ते माझंच स्वरूप आहे अशा दृष्टीने जो पाहतो त्याला खऱ्या अर्थाने भक्तियोग प्राप्त झाला. तो भक्तियोगाशी तो त्याच्यामध्ये असणाऱ्या भक्तीने माझ्याशी जोडलेला आहे. आणि म्हणूनच समर्थ आपल्याला सांगतात की ऐक ज्ञानाचे लक्षण. ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. पाहावे आपणासी आपण. आपणासी म्हणजे माझ्या अंतरंगामधून मी कोणाला पाहायचं? त्या परब्रह्माला पाहिलं पाहिजे. ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असं जो आहे त्याच्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीचा राग, लोभ हे सगळे द्वंद्व जे आहेत त्याच्या ठिकाणी नसतात. स महात्मा दुर्लभ. असा महात्मासुद्धा दुर्लभ असतो असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता अजून एक त्या ठिकाणचा एक पुढचा श्लोक येतो, यस्मिन् सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत विजानतः. आता आपण मुळामध्ये जर श्लोक वाचला या उपनिषदामधला, तो वाचला तर पहा कसा आहे तो. आणि त्याची जेव्हा आपण फोड करतो तेव्हा मग काही काही गोष्टी लक्षात येतात. यस्मिन् सर्वाणि भूतान्यात्मैव अभूत विजानतः तत्र को मोहः को शोकः एकत्वम अनुपश्यतः. पण फोड करून जर आपण वाचलं तर त्याचा अर्थ लगेच आपल्या लक्षात येतो. जसं इथे यस्मिन म्हणजे ज्या स्थितीमध्ये विजानतः परब्रह्मतत्वाला जाणणारे महापुरुष जे असतात ते कशा दृष्टीने पाहतात? सर्वाणि भूतानी, संपूर्ण भूतमात्रांच्या ठिकाणी आत्मा एकमात्र परमात्मा स्वरूपच आहे. एवही अभूत, आणि हे स्वतः त्यासारखे होऊन जातात. तत्र त्या अवस्थेमध्ये, त्या एका विचारांच्या अवस्थेमध्ये एकत्वम एकतेचं दर्शन होतं. आणि अनुपश्यत निरंतर माझा साक्षात्कार त्यांना अखंडपणे होत जातो. नरेंद्रनाथांना जेव्हा ते भगवान रामकृष्ण परमहंसाच्या पूर्ण आयुष्याच्या 50 वर्षाच्या शेवटी म्हणजे 45-46 वर्ष त्यांचे होऊन गेले. सन 1886 त्याने ध्येय ठेवला. आत्ताच झालेला 16 फेब्रुवारी 1886 या दिवशी त्याने ध्येय ठेवला. त्यापूर्वी 1-2-3 महिने अगोदर नरेंद्रनाथ त्या ठिकाणी त्यांना भेटायला गेलेले आहेत. आणि अजूनही नरेंद्राच्या मनामध्ये शंका आहे. हे म्हणतात, जो राम जो कृष्ण तोच मी रामकृष्ण आहे असं म्हणतात, पण हे काही त्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.
म्हणून ते म्हणतात, अरे अजूनही तुझ्या मनामध्ये शंका आहे. आणि मग यस्मिन सर्वाणि भूतानि आत्मा एव अभूत विजानतः. विजानतः म्हणजे त्या परमतत्वाला जाणणारे पुरुष. आता नरेंद्र तरुण पिढीतला आणि तरुण असल्यामुळे आणि पुन्हा देवदेवतांवर एवढा विश्वास नसणारा आणि त्यांचे गुरु असणारे रामकृष्ण परमहंस कालीमातेशिवाय दुसरं काहीच जाणत नव्हते. नान्यन जाणे नैव जाणे न जाणे अशी त्यांची अवस्था. माझी कालीमाता सगळं काही करेल. आणि हे म्हणतात, आता माझे वडील गेलेले आहेत आणि वडिलांनी असलेली संपत्ती सगळ्यांना दान दिली. आता हा माझा प्रपंच मी कसा चालू, ही माझी विवंचना आहे. मग ते म्हणतात, तू जाऊन त्या कालीमातेलाच सांग. आणि ते जेव्हा सांगायला जातात, मागायला जातात, तेव्हा जे मागायचं प्रपंचासाठी ते दूर राहतं. आणि ते म्हणतात, आई माते मला भक्ती दे, ज्ञान दे, वैराग्य दे. पुन्हा दुसऱ्यांदा, पुन्हा तिसऱ्यांदा तेच होतं. म्हणजे मुळामध्ये माणूस जो आहे तो परमेश्वराशी एकरूपच झालेला आहे. पण या प्रपंचाच्या मुळे, या मायेमुळे तो त्यापासून दूर झाला असं तो स्वतःला समजतो. जोपर्यंत देहबुद्धी आहे ती गेली तर मग आपण आणि त्याच्यामध्ये काहीच अंतर नाही. पुढे या ठिकाणी म्हणतात, तत्र को मोहः को शोकः एकत्वम अनुपश्यत. म्हणजे अशा पातळीवर ज्याचे अनुभव आहेत, अशा पातळीवर राहून जो सगळ्या जगाकडे पाहतो, एकच परब्रह्म सगळीकडे नटलेला आहे याचा निश्चय ज्याच्या ठिकाणी झालेला आहे, तो हा माझा शत्रू आहे किंवा हा माझा मित्र आहे असा भेदभाव कुठेही करणार नाही. आणि मग आपण सगळ्या उपनिषदामध्ये, सगळ्या ग्रंथामध्ये पाहतो की त्या महात्म्याच्या त्या झोपडीमध्ये, त्यांच्या त्या आश्रमामध्ये कित्येक प्रकारचे प्राणी जे परस्पर एकमेकांचे वैरी आहेत, ते सुद्धा त्या ठिकाणी गुण्यागोविंदाने नांदतात. आहे बा, पुष्कळ आपण जेव्हा वाचन कराल तेव्हा लक्षात येतं, त्या ठिकाणी वाघ असेल किंवा एखादी बकरी, शेळी जरी असेल, ती शेळी त्या वाघाला घाबरत नाही आणि तो वाघसुद्धा त्या शेळीच्या बाजूला बसून सगळं तिथल्या सत्संगामध्ये तो त्याच्या दृष्टीने, त्याला जे समजेल त्या दृष्टीने तो आपले स्वभावतः जे गुणधर्म आहेत ते दूर ठेवून त्या सत्संगामध्ये तो आयुष्य घालवतो. आणि असं जर आयुष्य घालवायचं असेल, मग ते जनावर कोण असेल काय नाही हे न पाहता त्या ठिकाणी असणारा भाव, भगवत भाव, पूर्वजन्मीचं त्याचं सुकृत, आणि म्हणून त्यांना ती सत्संग लाभलेला असते. जडभरताची कथा जी आहे तीसुद्धा लक्षात घ्या. राजा भरत आणि मग मृगयोनीमध्ये त्याचं चिंतन करत असताना हरिण झाला आणि मग पुढच्या जन्मामध्ये जडभरत नावाचा जन्म झाला. हे 3 जन्म कशामुळे झाले? की या वासनेमुळे हे जन्म झाले. आणि म्हणून माणसाने प्रत्येक ठिकाणी अगदी दक्ष राहायला पाहिजे. कालच्याच स्वामींच्या एका प्रवचनामध्ये होतं, सावध, साक्षेपी आणि दक्ष तयास तात्काळचे मोक्ष. 3 गोष्टी फार महत्त्वाच्या, सावध, साक्षेपी आणि दक्ष. सावध कशासाठी? समोर येणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे पाहत असताना माझाच भगवंत या वेगळ्या रूपामध्ये मला आज दिसत आहे. त्या उद्धव नाही, कोणतं, कृष्णांना मथुरेला घेऊन जाण्याचे अक्रूर त्यांना घेऊन जातात. कृष्ण बलराम रथामध्ये बसलेले आहेत. संध्याकाळची वेळ झाली म्हणून नदीपाशी ते थांबतात. अक्रूर म्हणतात, भगवंता तुम्ही इथे बसा, तोपर्यंत मी स्नान संध्या करतो. म्हणून त्या पाण्यामध्ये प्रवेश करतात, नदीच्या, नर्मदेच्या. आणि मग प्रवेश केल्यानंतर त्यांना आतमध्ये दिसतं की आतमध्ये पुन्हा हेच दोघे बंधू त्या ठिकाणी आहेत. म्हणून पुन्हा शंका येते, म्हणून ते पाण्याच्या बाहेर येतात आणि पुन्हा यांच्याकडे पाहतात, हे दोघे त्या रथामध्ये बसलेले आहेत. मग एकत्वम अनुपश्यती. आता जे आपण पाहिलं, एकत्वम अनुपश्यती. आणि मग त्यांना ते पाहतात. म्हणजे अशी ज्यांची धारणा चांगली झाली आहे त्यांच्या ठिकाणी तत्र को मोह कह मोहा कह शोका. मग त्या अक्रूराच्या ठिकाणी या कंसाने भगवान श्रीकृष्णाला मारण्याच्या उद्देशाने मला त्या ठिकाणी पाठवलेलं आहे आणि मग हे वाईट कृत्य माझ्याकडून होत आहे या असा विचार करण्यापेक्षा त्याने विचार केला की भगवंताची आज्ञा आहे, आपण ज्यांची आराधना आत्तापर्यंत केली त्यांचं दर्शन मला व्हावं असं या कंसाच्या मनामध्ये आहे. म्हणजे गोष्ट तीच आहे, पण त्याचा अर्थ वेगळ्या प्रकारे घेतल्यामुळे अक्रूर तेवढ्याच आनंदाने ते गोकुळामध्ये गेले भगवंतांना आणण्यासाठी. आणि मग त्यामुळे त्या कंसाबद्दलचा पण राग नाही, शोक नाही, मोह नाही, काहीच नाही, पण एकत्वम अनुपश्यत. पण या सगळ्या घटनेच्या मागे जो भगवंत आहे
हे ज्याला समजलं त्याच्या ठिकाणी शोक आणि मोह हा कधीही राहणार नाही. अशा प्रकारे जो परमेश्वराच्या तत्त्वाला जाणतो, परमेश्वर तत्त्व एकच आहे आणि ते सर्वत्र आहे. नेहमीचीच आपली उदाहरणं अलंकार आणि सोने. सोनं तेच आहे, पण त्याचं रूप बदलल्यामुळे त्याला नाम आणि रूप प्राप्त झालं. अन्यथा जे स्थिर आहे ते अस्ति भाती आणि प्रिय, सच्चित आणि आनंद हे स्वरूप जे आहे ते कधीही ढळलेलं नाही. ते तसंच असतं. ते वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला दिसतं. स्वामीजींचं पुन्हा तेच वाक्य मला आठवतं. कुत्र्याच्या बाबतीमध्ये ते म्हणतात की कुत्रं जे आहे ते आपल्या मालकाला, तो मालक आज पॅन्ट शर्ट घालून आला म्हणून त्या कुत्र्याने त्याला ओळखलं नाही, आणि कधी तो धोतर नेसून आला, सोहळ्यामध्ये आला तर त्याला ओळखलं, असं कधीही होत नाही. कारण उपाधी देहबुद्धी ते वाढविते, परी सज्जना केवी बाधू शकेते. तेच श्लोक असतात, पण त्याचा अर्थ असे अनेक उदाहरणं जेव्हा आपल्यासमोर असतात, त्या उदाहरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन जसा जसा बदलत जातो तसा तसा त्या श्लोकाचा अर्थ आपल्याला पुन्हा पुन्हा नव्याने उलगडत जातो. आणि म्हणून त्या गोष्टीला पुराण असतं. पुराण अपि नवहा, त्याला पुराण. पुराण म्हणजे सगळ्यात जुनं आहे, पण प्रत्येक वेळेस वाचत असताना काहीतरी तेच श्लोक आपल्याला नवीन दृष्टी देऊन जातात. म्हणजे असं ज्याचं सामर्थ्य आहे. आणि ती रचना म्हणजे आपलं भागवत महापुराण आहे, 18 पुराण आहे, आपले सगळे धार्मिक ग्रंथ आहेत. मग त्याचा जसा जसा अभ्यास होईल तसं तसा ते परमप्रभू परमात्म्याचं स्वरूप जे आहे ते तत्त्वाने माणूस जाणू लागतो. आणि असे कितीतरी ऋषीमुनी आहेत आणि त्यांनी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला आहे. अनुभव घेतला म्हणजे आत्तापर्यंत लोकांनी सांगितलं, ग्रंथात वाचलं, हे ठीक आहे, पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव जेव्हा येतो, प्रत्यक्ष अनुभव कसा येतो त्याचं एक उदाहरण सांगतो. आमचे दत्त संप्रदायाचे नाना महाराज तराळेकर, इंदोरला हरिसिद्धी नावाचा भाग आहे, तिथे शंकराचं मंदिर, हरिसिद्धीचे मंदिर आहे, त्याच्या बाजूला एका वाड्यात वरच्या मजल्यावर ते राहत होते. योगायोगाने त्या 1.5-2 वर्षामध्ये मी सुद्धा तिथेच होतो. आणि गुरुचरित्राची आणि नाना महाराजांची माझी जवळचा सत्संग मला त्या ठिकाणी लाभला. आता महाराजांचं जेव्हा चरित्र आता मी वाचतो, मार्तंड महिमा, त्यामध्ये ते म्हणतात की आता भगवंताचे दर्शन झाल्याशिवाय मी हा गुरुचरित्राचा सप्ताह सोडणार नाही. ते बसलेले आहेत, दार लावून घेतलेले आहेत, एकांतात बसलेले आहेत, समोर एक पाठ ठेवला आहे. आपल्या वडिलांचे गुरु जसे वासुदेवानंद सरस्वती आहेत, तसा त्यांनीसुद्धा मला अनुग्रह द्यावा, आणि ह्या इच्छेने ते पारायणाला बसले. एक पारायण झालं, संपलं, दुसरं पारायण सुरू झालं, असे होता होता 7 पारायण झाले. 7व्या पारायणाच्या शेवटी जेव्हा पूर्ण पारायण झालं तेव्हा ते डोळे उघडून पाहतात, तेव्हा समोर वासुदेवानंद सरस्वती प्रगट झालेले आहेत. तद्देजती तन्नेजती, तद्दूरे तद्वंतिके. ते दूरसुद्धा आहेत आणि ते आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा आहेत. पण ते अंतरंग विषयाने, ते अंतरंग नवीन नवीन कामनाने, ते अंतरंग नवीन नवीन गोष्टीच्या प्राप्तीसाठी धडपड करण्याने जर ते खराब होत असेल तर त्या मलिन अशा आरशामध्ये त्या भगवंताचं प्रतिबिंब कसं काय दिसेल? यथादर्शो मलिनच, गीतेमध्ये यथादर्शो मलिनच. आदर्श म्हणजे आरसा. तो जर मलिन असला तर प्रतिबिंब जसं स्पष्ट दिसत नाही, तसा मनामध्ये जोपर्यंत विकार आहे तोपर्यंत त्याचं दर्शन नाही. आणि शुद्ध मन झालं, चित्त शुद्ध झालं, तर त्या ठिकाणी भगवंताचा निवास होतोच आणि तो आहेच त्या ठिकाणी, फक्त आपल्याला तो जाणवत नाही. सर्वभूतस्थितं यो मां भजत्येकम् आस्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. 6व्या अध्यायामध्ये पुन्हा 31वा श्लोक. सर्वभूतस्थितं यो मां, सर्वभूत मात्र त्या ठिकाणी मीच आहे. भजत्येकम आस्थितः, अशाच प्रकारे जो माझं भजन करतो, सर्वथा वर्तमानो अपि स योगी मयी वर्तते. खऱ्याच अर्थाने तो योगी आहे आणि तो माझा भक्त आहे. अशा प्रकारे त्या परमेश्वराच्या, परब्रह्माच्या तत्त्वाला जो जाणतो आणि त्याचा पदोपदी जो अनुभव घेतो आणि त्यालाच जो सर्वत्र पाहतो, आता या सगळ्या त्याच्या उपासनेची फलश्रुती काय आहे हे आता पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. थोडं काय माझं बोलण्याचा वेगसुद्धा जास्त असल्यामुळे असं वाटत असेल की खूपच फास्ट चालू आहे, पण
पुन्हा पुन्हा या गोष्टींचं वाचन चिंतन झालं तर गोष्टी खूप सोप्या आहेत. आता जो श्लोक आहे त्यामध्ये म्हणतात सपर्यगात शुक्रम. आता मी फोड करून सांगतो एक एक शब्दाची. सह पर्यगात शुक्रम अकायम अव्रणम अस्नावीरम शुद्धम अपापविद्धं कविः मनीषी परिभूः स्वयंभूः शाश्वतीभ्यः समाभ्यः यथा तथ्यतः अर्थान व्यदधात. तर इकडे सगळे फोड केल्यामुळे हे सगळे असे वेगवेगळे शब्द तयार झाले. सह म्हणजे तो महापुरुष ज्याने भगवंताचं अस्तित्व जाणलं, भगवंताचं दर्शन घेतलं, तो अनुभव घेतला, तो महापुरुष. शुक्रम म्हणजे त्या तेजोमय अशा परमेश्वराचं ज्याने दर्शन घेतलं ते कसं आहे तर अकायम. काय म्हणजे शरीर. कायेन वाचा मनसेंद्रिय वा. कायेने वाचेने मनाने त्या भगवंताचं स्वरूप आपण जाणू शकत नाही. त्याच्या पलीकडे तो असल्यामुळे तिथपर्यंत आपल्याला जावं लागतं. जोपर्यंत पायऱ्या चढून जात नाही, जोपर्यंत गर्भगृह ओलांडत नाही, जोपर्यंत तिथला उंबाठा ओलांडत नाही आणि आज जाऊन जेव्हा आपण दर्शन घेतो तेव्हाच ते खरं दर्शन होतं. नाही तर बाहेरून काय नुसता नमस्कार केला म्हणजे तो इंग्रजीमध्ये टाटा केल्यासारखं झालं की आम्ही रोज दर्शन घेतो, पण ते नुसतं टाटाच असतं. तर टाटा म्हटलं की मग पुन्हा टाटा हॉस्पिटल आठवतं. मग असा जीव जो आहे तो अनेक प्रकारे या नरदेहात राहूनसुद्धा परमेश्वरापासून दूरच राहतो. अनेक चित्तविभ्रांता मायाजाल समावृता. चित्त विभ्रांत होतं जोपर्यंत त्या भगवंताबद्दलची ओढ आपल्यामध्ये स्थिर होत नाही तोपर्यंत. आता इथे काय म्हटलं सपर्यगात शुक्रम अकायम. आता एक एक शब्द. शुक्रम म्हणजे तो तेजोमय निधी, तेजोनिधी. अकायम तो शरीररहित आहे. आता भगवंत शरीर रहित आहेत आणि शरीराचं सुद्धा तेच आहेत क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ. क्षेत्र म्हणजे शरीर, क्षेत्रज्ञामध्ये त्यामधलं असणारं आत्मतत्व भगवंताचं तत्व. सूक्ष्म शरीर अकायम म्हणजे सूक्ष्म शरीररहित. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण. स्थूल म्हणजे जे सगळं आपलं इंद्रिय वगैरे हे सगळं आहे ते अष्टधा प्रकृती. अकायम म्हणजे सूक्ष्म शरीर. अव्रणम. आता व्रण म्हणजे काय? व्रण म्हणजे छिद्र. व्रण म्हणजे क्षत. क्षत म्हणजे ज्यामध्ये हळूहळू काय म्हणतो त्याला एक एक भाग कमी येत जातो. पौर्णिमेपासून अमावस्येपर्यंत असा चंद्राचा भाग कमी होतो असं आपल्याला दिसतं. मुळामध्ये तसं काहीच होतं नाही, पण ते आपल्याला दिसतं म्हणून ते आपल्याला ते खरं वाटतं. तसं छिद्ररहित आणि अवर्णम क्षतरहित असं परमात्मा तत्व ज्याचा ज्याने अनुभव घेतला. पुढे आलं आसनावीरम. आसनावीरम याचा अर्थ आपल्या शरीरामध्ये अस्थि मांस मज्जा हे सगळे जे आहेत त्याने बनलेलं हे सगळं शरीर आहे. सप्तधातूचं शरीर आहे आणि अशा सप्तधातूंमुळे त्यांच्यातला जो संकुचितपणा आहे तो संकुचितपणा त्या शरीरावर आला, त्या जीवावर आला आणि तो जीव स्वतःला मी बांधलेला आहे असं समजू लागला. हस्त बांधिजे ऊर्णतंते लोभे मृत्यू भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक मूर्ख. त्या हत्तीच्या ठिकाणी सगळी शक्ती आहे. स्वामीजी म्हणतात त्वम अमृतस्य पुत्र आहात. त्या अमृताचा तुम्ही पुत्र आहात, पण या ठिकाणी शेळ्या मेंढ्यांप्रमाणे तुम्ही जीवन जगत आहात. म्हणून उत्तिष्ठत जागृत प्राप्य वरान्य बोधत. उपनिषदामधलंच हे मंत्र आहे. तर तशी आपली अंतरंगाची धारणा तशी झाली पाहिजे. असनावीरम म्हणजे या सगळ्या सप्तधातूंच्या पुढे जाऊन स्थूल पंच आणि भौतिक शरीराने रहित म्हणजे हे आहे आणि नाही त्याला विदेही. विदेहीपणे दास तैसा निमाला. विदेही म्हणजे देह आहे पण त्या देहाच्या कुठल्याही बंधनामध्ये तो अडकलेला नाही. जनकराजाचं उदाहरण. पुढे शुद्धम. शुद्धम म्हणजे कसं अप्राकृत दिव्य असं सच्चिदानंद स्वरूप. प्राकृत म्हणजे जे आहे आपल्याला दिसतं ते आपलं शरीर जे आहे त्याच्याही पलीकडे जाऊन जो विचार करतो. पुढे शब्द दिला अपापविद्धम. आता अपापविद्धम याचा अर्थ शुभ आणि अशुभ कर्म. एखादं कर्म चांगलं असेल, धर्माला अनुकूल असेल तर ते शुभ कर्म आहे. धर्माने सांगितलं त्याच्या विरुद्ध जर आपण केलं तो प्रमाद आहे, तो अशुद्ध आहे. शुभ अशुभ अशी जी कर्म आहेत त्याच्या पलीकडे असणाऱ्या भगवंताला ज्याने जाणलं. आता पुढे शब्द येतो पर्यगात म्हणजे या पूर्ण श्लोकामध्ये दुसरा शब्द सपर्यगात
म्हणजे आता हा परेघातचा अर्थ आपण तो शब्द सगळ्यात शेवटी एवढं सगळं ऐकल्यानंतर मग तो लावायचा. परेघात म्हणजे तो प्राप्त होऊन जातो. म्हणजे असा जो संत आहेत, महापुरुष आहेत, जे भगवंताला चराचरामध्ये पाहतात, चराचरामध्ये असणाऱ्या भगवंताचं स्वरूप ज्यांना कळतं, त्याचा जे अनुभव घेतात आणि त्याच्या सत्तेने सगळं घडत आहे असं जे मानतात, ते कसं जीवन जगतात, तेन त्यक्तेन भंजितः. म्हणजे सगळ्या गोष्टीमध्ये ते आपल्याला या संसारात अडकलेले आहेत असं दिसतात, पण मुळामध्ये ते या संसारातून केव्हाच मुक्त झालेले असतात. पुन्हा आपलं उदाहरण नाना महाराज तराणेकर. पहिली मुलगी आहे, मुलगी मोठी होत आहे आणि दुसरा मुलगा आहे तो लहान आहे आणि या अवस्थेमध्ये त्यांची पत्नी निवर्तते. पहिली पत्नी गेली, दुसरी पत्नी गेली. आता या दोन मुलांचा सांभाळ त्यांना करायचा. दत्त संप्रदाय आहे, सोवळं ओवळं भरपूर असतं. तेवढं असतानासुद्धा या दोन्हींचा सांभाळ त्यांनी केला आणि तरी पण चित्तवृत्ती शांत स्थिर अशी होती. मुलांनी देहधर्मानुसार जे जे काही त्यांच्या कपड्यावर केलं असेल ते सहन करत त्या मुलाला पुन्हा शुद्ध करून, त्या मुलीला पुन्हा शुद्ध करून तिच्या तिच्या जागेवर झोपायचं, पुन्हा स्वतः स्नान करायचं आणि मग पुन्हा देवाची पूजा करायची असं. आणि मना चंदनाचे परित्वाज जावे, परी अंतरी सज्जना निव व्हावे. हे सगळं जे आपण वाचतो त्याचे अर्थ वाचत असताना ते जर लक्षात आले, एका दिवसात 2-4 पानाच्या वर माणूस वाचू शकत नाही. साधी आरती जरी असेल, त्या आरतीच्या अर्थाशी जेव्हा आपण एकरूप होतो तेव्हा त्या आरतीतले शब्दसुद्धा माणूस विसरून जातो आणि एखादा क्षण असा येतो की रोज म्हणणारी 10-10 वर्ष म्हणणारी आरतीसुद्धा ते शब्द आठवत नाही, किंवा जे शब्द आपण आत्ताच आरतीमध्ये म्हटले तेच चरण पुन्हा एकदा दुसऱ्यांदा माणूस म्हणतो. याचं कारण तो त्या अर्थाशी एकरूप झालेला आहे, त्यालाच आरत असं म्हणतात. आता पुढे काय म्हणतात, शुद्धम अपाप विद्धम म्हणजे शुभ शुभ अशुभ कर्म हे सगळं ज्याच्या ठिकाणी पोचू शकत नाही. शुभ कर्म तर जाईलच एखाद्या वेळेस, अशुभ कर्म जरी असेल त्याला ते म्हणतात अपिचे सुदुरात्मा भजते माम अनन्य भाग. तो जरी दुरात्मा असेल तरी तो सुद्धा माझ्या स्वरूपाला येऊन मिळतो. दशमस्कंदामध्ये भगवंताने ज्यांचा ज्यांचा उद्धार केला आहे ते सगळेच आपण पाहिलं तर त्यामध्ये अहो बकीयम स्तनकाट. तर त्या बकीय म्हणजे ती जी पुतना मावशी होती तिचासुद्धा त्यांनी उद्धार केलेला. आणि मग पुढे म्हणतात की कवीही मनीषी परिभूः स्वयंभूः. आता कवीही म्हणजे कविस्तवन समर्थाने पूर्णपणे लिहिलेलं आहे. कवी काय असतात ते सर्वदृष्टा. आणि म्हणून समर्थ म्हणतात नसता कवीचा व्यापार कैसा होय जगदोद्धार. आणि अशा कवीचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आपले रामायणाचे तुलसीदास आहेत, इकडे आपले व्यासजी आहेत, सगळ्या ग्रंथाचे वाल्मिकी ऋषी आहेत, सगळ्या ग्रंथाचे कर्ते आहेत. त्यांना जसं जाणवलं, त्यांना कसा दृष्टांत झाला. आधिष्ठवान यथा स्वप्ने रामरक्षाम इमाम हरहा. हे जे रामरक्षामध्ये आपण म्हणतो त्याचा अर्थ लक्षात घ्यावा. त्या महादेवाने मला स्वप्नामध्ये जसा दृष्टांत दिला त्याप्रमाणे मी हे सगळं लिहून काढलं, ती रामरक्षा आहे. आणि मग त्यांचं बुधकौशिक ऋषी, बुध आणि कौशिक ऋषी ही, बुध म्हणजे बुद्धिमान असं असणारे, त्यांनी जी रचना केली ती महादेवाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिल्याप्रमाणे आणि मग ती रामरक्षा तयार झाली. आणि मग अशाला काय म्हणतात परिभूः सर्वोपरी विद्यमान, सर्व नियंता असा जो प्रभू जो आहे त्याचा साक्षात्कार ज्यांना झाला अशाला काय म्हणतात मनीषी. आपण कोणाचाही जेव्हा सत्कार, फार मोठे मनीषी आज आपल्याकडे आलेले आहेत असं आपण म्हणतो, नुसता शब्द वापरतो आपण, पण मनीषी याचा अर्थ ज्यांच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत ते सगळं जाणणारा, त्याला सर्वज्ञ म्हणतात. त्याला ज्ञानस्वरूप असा परमात्मा असं म्हणतात. आणि मग स्वयंभू हा एक शब्द या ठिकाणी, कवीही मनीषी परिभूः स्वयंभूः. आता स्वयंभू म्हणजे काय, स्वतःच्या इच्छेने प्रगट होणारे स्वयंभू. भू म्हणजे होणे, भू भवती भवधातू, भू भव म्हणजे होणे, जे स्वतःच्या इच्छेने प्रगट होतात
आता जे आपण उदाहरण पाहिलं नरसिंह सरस्वतीचं, तर स्वतःच्या इच्छेने आलेल्या सातही भक्तांचं मन न मोडू देता त्यांच्या ठिकाणी अवतार धारण करतात, तिथली पूजा ग्रहण करतात आणि पुन्हा आपल्या नेहमीच्या गावातल्या गाणगापुरामधल्या भक्तांनासुद्धा ते तेवढ्याच आनंदामध्ये ठेवतात. त्यासाठी 7 आणि 1 8 रूप धारण करतात. ते कोण आहे? ते स्वयंभू, कारण स्वतःच्या इच्छेने प्रगट होणारे. जे गुन्हा केलेले असतात त्यांना त्या कारागृहामध्ये अडकून राहावं लागतं. जोपर्यंत गुन्हा त्यांचा ते पाप धुतल्या जात नाही तोपर्यंत त्यांची मुक्तता नाही. पण जो जेलर आहे तो मात्र मुक्तपणे सगळीकडे संचार करतो. दिवसा सगळे तिथे ड्युटी करतो, पुन्हा बाहेर येतो, पुन्हा आत जातो. तसं स्वतःच्या इच्छेने प्रगट होणार आहे. आता स्वतःच्या इच्छेने कोण प्रगट झालं त्याचं पण उदाहरण घ्या. स्वतः समर्थ रामदास स्वामी, आणि एवढंच काय, पण त्यांची समाधीसुद्धा ती प्रगट झालेली आहे. तशीच समाधी आमच्या योगीराज श्री कल्याण स्वामींची समाधी, जे सकवारबाई साहेब होत्या त्यांना दृष्टांत झाला आणि त्याप्रमाणे ती समाधी त्यांनी शोधून काढली आणि त्या समाधीचा दृष्टांत त्या ठिकाणी झाला आणि ती समाधी आज त्या ठिकाणी डोंगावला आपल्याला पाहायला मिळते. तसं स्वतःच्या इच्छेने प्रगट होणारे आणि शाश्वतीभ्य, शाश्वती म्हणजे ज्याची शाश्वती आहे, जे अखंड राहणारे आहेत, अनादी आहेत, असं परब्रह्माचं तत्त्व. आता अजून एक शब्द यामध्ये आहे, समाभ्या. आता समाभ्या हा शब्द आधी येऊन गेला आपल्याला पहिल्या दुसऱ्या श्लोकामध्ये याच उपनिषदामध्ये आहे. कुर्वन्येवेह कर्माणि द्विजिविशेष शतम समाहा. शतम समाहा. आता समाहा याचा अर्थ काय? काळ. शतम समाहा म्हणजे 100 वर्षेपर्यंत त्यांनी जिवंत राहावं, जगावं. पण ते 100 वर्ष कसे जगावे हे मात्र शिकण्यासारखं आहे. कुर्वन्येह कर्माणि, चांगले चांगले कर्म करून, इतरांवर उपकार करून, डोंगरे महाराजांनी जसं केलं त्याप्रमाणे जिजिविषय शतम सवा, म्हणजे अशी इच्छा ठेवा की 100 वर्ष आपण राहावं. आणि समाहा म्हणजे काळाच्या अधीन न राहता काळ आपल्या अधीन राहायला पाहिजे. त्या काळावर ध्रुवाचं आपण पाहतो आख्यान, त्यामध्ये ते विमान आलं आणि त्या मृत्यूवर सुद्धा त्याने पाय देऊन आतमध्ये प्रवेश करा. ध्रुव आहे, प्रल्हाद आहेत, हे सगळे. आणि मग पुढे म्हणतात यथा तथ्यतः, म्हणजे प्राणीमात्रांचा, प्रत्येक प्राणीमात्रांचं जसं जसं कर्म असेल तसं, जैसे ज्याचे कर्म तैसे, जसं जसं कर्म असेल तसा तसा देव प्रगट होतो परमेश्वर कर्मानुसार, यथा योग्य. आणि पुढचा शब्द आहे अर्थान. अर्थान म्हणजे संपूर्ण पदार्थांची रचना, या सृष्टीची रचना कित्येक काळापासून होत आहे. अर्थान व्यदधात. व्यदधात याचा अर्थ की हाच एक भगवंत अनेक काळापासून या ठिकाणी या पृथ्वीवर सगळ्या जीवमात्रांची रचना करीत असतात. आता ही रचना करणं फार सोपं नाही, खूप अवघड अशी गोष्ट आहे. कारण ज्याचा ज्याचा हिशेब जसा असेल तसं तसं त्याला ते फळ त्याला मिळत जातं. पुण्यकर्म असेल तर चांगली योनी मिळेल, पापकर्म असेल तर अधोगती होईल. आणि मग ती अधोगती कोणत्या कोणत्या योनीमध्ये हा निवाडा त्याला करावा लागतो. आणि मग असा निवाडा जो करतो त्याच्या मागे किती व्याप असेल. आणि एवढा व्याप असूनसुद्धा शांताकारम भुजग शयनम, शंकराचं सुद्धा असंच वर्णन आहे पहा. ते पण तसंच आहे की एवढं सगळे व्याप सांभाळूनसुद्धा ते पुन्हा त्या एका ठिकाणी, आणि मग ते सुंदर ते रूप उभे ध्यान उभे विटेवरी, म्हणजे एवढं सगळं व्याप करूनसुद्धा सुंदर रूपाने ते त्या विटेवर थांबले आहेत. काय तर त्या एका भक्ताच्या पुंडलिकासाठी आले परब्रह्म. ते परब्रह्म त्या विटेवर स्थिर राहिले. जोपर्यंत हे युग आहे तोपर्यंत ते त्या ठिकाणी स्थिर आहे. आता ते स्थिर आहे म्हणावं तर ते सगळीकडे पुन्हा प्रगट होतं. म्हणून तन्ने जती तद्देजती तद्दूरे तद्वंतिके, म्हणजे तोच विषय अनेक ठिकाणी, अनेक मंत्रामधून, अनेक उपनिषदांमधून तोच विषय प्रगट झालेला आहे. कारण समर्थ आपल्याला सांगतात एकदा सांगितल्याने समजलं असं होत नाही. दासबोधीचे समासी ते म्हणतात, ती निरूपण केलं मी दासबोधीच्या समासेमध्ये, परिवृत्तीचे पालट दिसेना, तरी पण तुझ्या वृत्तीमध्ये, तुझ्या म्हणजे कोणाच्या, वाचकाच्या, शिष्याच्या, ज्यांना मी बोध केला
एवढं सगळा दासबोध सांगितला, पण त्याच्या वृत्तीमध्ये पालट दिसत नाही आणि म्हणून मग दुसरी रचना ती आत्मारामाची झालेली आहे. तसं वेदधात म्हणजे ही सगळी रचना परमेश्वर अनेक वर्षांपासून अनेक काळापासून करीत असतात असं या ठिकाणी हा जो मंत्र आहे तो 7वा आणि 8वा आज आपण जवळपास 5वा 6, 7 आणि 8 असे 3 मंत्र या उपनिषदामधले पाहिले. आता पुढच्या वेळेस आपण पुढच्या याचा विचार करूया. आज मला वाटतं या ठिकाणी आपण थांबूया. अवघड आहे सगळं, पण ते तितकं आपण शांततेने श्रवण केलं, त्या शांततेने त्याचा अभ्यास केला तर अवघड मुळीच काही नाही आणि सगळं तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे. आता प्रत्येकजण म्हणेल की बा उपनिषदावर म्हणतात आणि पुन्हा तुझ्या दासबोधाचे त्वा बोध व्हावे. दासबोध वेगळा आहे, उपनिषद वेगळं आहे असं अजिबात नाही. सगळं परमेश्वराने निर्माण केलेलं आहे आणि सगळं आपल्यासाठीच आहे. पण ज्याने निर्माण केलं त्याची कृपा आपल्यावर झाली तरच ते आपल्याला समजणार आहे. त्यामुळे त्याच्या कृपेनेच हा सगळा संसार आपण सहजपणे तरून जाऊ शकतो. माझ्या भरोश्यावर, माझ्या डिग्रीवर, मी कमवलेल्या सगळ्या पैशावर, माझ्या इस्टेटीवर मी सगळं सुखी राहू शकतो हा भ्रम आहे. आणि हा भ्रम दूर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ब्रह्माचं दर्शन नाही, त्याचा अनुभव नाही, त्याचा साक्षात्कार नाही. जरी तो जवळ असेल तरी पण. जय जय रघुवीर समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रीराम जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम, जय जय.